रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी, प्रबोधिनी एकादशी. आजच्या दिवशी पंढरपुरात वारकरी लोक श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात. मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो. गेल्या 1000 वर्षापासून हा उत्सव किमान साजरा होतो. त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आणि येणारा चातुर्मास आपल्या सर्वांना सुखासमाधानाचा आनंदाला जावो ही विठ्ठलाचरणी प्रार्थना. आज विषय कॉकरोच पार्टी. सोनम वांगचुक, अभिजित दिपके, कॉकरोच पार्टी हा विषय आहेच. गेल्या 23-24 दिवसापासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांनी परवाच उपोषण सोडलं. नीटच्या पेपरफुटीनंतर कॉकरोच पार्टीने आणि अनेक विरोधी पक्षांनी एक विषय सगळ्यांसमोर आणला आहे. तो म्हणजे माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. काहीतरी कारण घेऊन धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला भाग पाडायचं हा एक असा विषय. सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत. पण गेल्या 20 वर्षामध्ये जितक्यांदा पेपरफुटी झाली तितक्यांमध्ये एकदा तरी शिक्षण मंत्र्याची राजीनाम्याची मागणी झाली का हा एक मोठा विषय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 पेपरफुटीबद्दल एक कायदा करणार होते. त्या कायद्याच्या संदर्भात काय झालं हे काँग्रेसने उत्तर दिलं का? मग या सगळ्या गोष्टींचा विषय काय आहे? या सगळ्या गोष्टींचा मागचा पवित्रा काय आहे? तर एकदा नेपाळ, बांगलादेश, भूतान, अन्य श्रीलंकन, अन्य भारतातील शेजारी राष्ट्रांच्या प्रमाणे भारतातही काहीतरी करावं आणि आपली सत्ता काहीतरी आणावी हा उद्देश नाही आहे. भारतात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून त्या संदर्भातून सरकारला पाडावं हा तर उद्देश नाही आहे. चक्रवर्ती सम्राटानुसार नरेंद्र मोदी प्रत्येक राज्य कॅप्चर करतात आहेत. त्या कॅप्चर करणं होतात आहे. ते राज्य बंद व्हावे, ते कॅप्चर करणं बंद व्हावे हा तो उद्देश नाही आहे. खंडित भारताचे अखंड झालेले स्वरूप हे पुन्हा तोडण्यात यावे हा तो उद्देश नाही आहे. राष्ट्रवादी विचार, जो विचार भारताच्या भूमीतून निघालेला आहे, ज्याची स्थापना भारताच्या भूमीत झाली आहे, ज्याचे नेते भारताच्या भूमीचे आहेत, ज्याचा विचार भारतीय आहे, जे पूर्णतः भारतीय आहेत. कोणी वामपंथी नाही, कोणी रशियातून आलं नाही, कोणी इटलीतून आलं नाही, कोणी इंग्रजांच्या राजवटीतून आले नाही. अशा राजसत्तेला काहीतरी पाबंदी घालावी, पायबंद लावावा हा तो विचार नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा. ठीक आहे, सगळं काही योग्य नाही आहे. पण पांडवांपेक्षा कौरव श्रेष्ठ होते का हा एक विचार झाला पाहिजे. कृष्णाने पांडवांची बाजू घेतली याचा म्हणता पांडवच सगळे श्रेष्ठ होते आणि कौरव श्रेष्ठ नव्हते अशी गोष्ट नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा. या सगळ्या गोष्टींना भारतीय प्रजांनी आत्मसात करावा, भारतीय नागरिकांनी विचार करावा. देशाचा पंतप्रधान जर सामान्य जनतेतून आलेला आहे, त्याला सामान्य सगळे मुद्दे माहीत आहे. 50 वर्षा अगोदर एका सत्याग्रहातून तो आलेला आहे. अशा पंतप्रधानांना आपण काहीही सांगून
काहीही त्याचा देऊन त्याला आपण तसं करत नाही. आपण त्याला शिवाय देतो, काही असंस्कृत भाषा वापरतो. हे योग्य आहे का? कोण कुठली इटलीची बाई तिचा कोणता तरी मुलगा तो आपल्यावर वर्चस्व होतो. कोण कुठले रशियन क्रांतिकारी त्यांच्या कुठे तिथे काय असलेला विचार तो आपल्या इथे वर्चस्व होतो. हा काय विषय आहे? हा योग्य विचार आहे का? या गोष्टीचा विचार कोण करेल? ठीक आहे, सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, काय सगळ्या गोष्टी बरोबर आहेत अशी गोष्ट नसतं. कोण प्रतिसाद चांगले नसतात, कोण प्रतिसाद वाईट नसतात. पण प्रत्येक गोष्टीचा विचार व्हावा ना. विचार होणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या परिस्थितीला, आपल्या संस्कृतीला, आपल्या सभ्यतेला, आपल्या सामाजिक सर्वेक्षणाला, आपल्या सामाजिक सद्भावाला, आपल्या सगळ्या गोष्टीला आपण कोणत्या पद्धतीने समोर नेता येईल, परमवैभवाला दिसायला कसं नेता येईल या गोष्टीला विचार व्हावा. संजय आवटेसारखे लोक, रवीश कुमार सारखे लोक काय बाहेरून आले आहेत? त्यांना या देशाबद्दल काही चिंता नाही. जसं राहुल गांधी बाहेरच्या व्यक्तीचा मुलगा आहे, तसा रवीश कुमार बाहेरच्या व्यक्तीचा मुलगा आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार का नाही होत? कुठे काय प्रॉब्लेम होतो का? तर राष्ट्रवादी सहचार म्हणून तुम्हाला पटत नाही असं विचारांचे लोक तिथे बसले आहेत म्हणून तुम्ही त्याचा विरोध करता. पण ते भारतीय आहेत ना. अखेर भारतीयांचा विचार भारतीयांनीच करावा ना. कशा दुसऱ्यांनी येऊन करावा? मग ते परतन बरं नव्हतं का? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते योग्य नव्हतं का? बरं, असं काही असेल तर भारतीय विचाराच्या बाहेरचे लोक तुमच्यावर येऊन राज्य करतात, तुम्हाला ते चालतात. परकीय विचारांचे लोक तुम्हाला चालतात, परकीय नेते तुम्हाला चालतात. तर मग इंग्रजांचं राज्य काय खोटं बरं नव्हतं? कशाला गुलामगिरी करताय? कोणी सांगितलं तुम्हाला गुलामगिरी करायला? काय पैसा भेटतो? काय भेटतो? या सगळ्या गोष्टीचा विचार का नाही होत? विचार व्हावा ना. एक गोष्ट ही राष्ट्रवादी भारतातून जन्मलेला पार्टीचा विचार, भारतातून जन्मलेला विचाराचा विचार का होत नाही? सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं का? प्रत्येकजण काय परफेक्ट नसतो ना. काहीतरी चुका होतात. तुम्ही त्याला अडवू शकता, तुम्ही त्याला बोलू शकता, तुम्ही त्याला चर्चेत संसद घेऊ शकता. का तुम्ही प्रत्येक वेळेला गुलामगिरीचा पाबंदी आहात? या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मग नरेंद्र मोदींना विचार करा, मग RSSचा विचार करा, मग सगळ्या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला स्वतःला गुलामी मानसिकतेत राहायची ह्या पण नाही, विचार पण नाही. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करताय. गुलामी आहात तुम्ही. गुलाम 1947 सालात ठीक आहे, तुम्ही स्वातंत्र्य झालात, पण तुम्ही अजूनही विदेशांचे गुलाम आहात. हे पक्कच तुमच्या मानसिकतेत लागतं. नेक्स्टच्या गोष्टी करू नका, कशाच्या गोष्टी करू नका. जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे की नाही याचा गोष्टी करा. डिजिटल क्रांती केली का कोणी केली? राजीव गांधींनी केली फक्त कॅम्प्युटरबद्दल. डिजिटल पेमेंट कोणी आणलं? या गोष्टीचा विचार का नाही करत? या देशातले मुसलमान, या देशातले ख्रिश्चन, या देशातले बौद्ध हे भारतातले आहेत की बाहेरून आलेले आहेत? जर बाहेरून आले असते तर बाहेर जाण्याची सुद्धा मार्ग मोकळा आहे. तो सुद्धा मार्ग मोकळा आहे. तुम्ही घुसपेटत असाल ना, तर घुसपेटत जा बाहेर. काही आवश्यकता नाही तुमची. नसाल तर इथे राहा, व्यवस्थित राहा. या भारताचा विचार करा, भारताच्या लोकांचा विचार करा. भारतीय सत्ता लोकांसाठी उभी केलेली सत्ता म्हणजे लोकशाही ना. भारतीयांसाठी भारतीयांकडनं उभी केलेली सत्ता म्हणजे लोकशाही ना. मग भारतीयांचा विचार का ॲक्सेप्टेबल नाही तुम्हाला? काय तुमचा प्रॉब्लेम आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा. आणि हा विचार, ही परंपरा ही कशी टिकून राहील या गोष्टीचा विचार व्हावा. चुका होणार, चुका अनॲक्सेप्टेबल असतात असंही गोष्ट नाही. त्या चुकांमध्ये सुधारणा होऊ शकतात. तुम्ही का त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही आहात? या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा हीच विनंती. भारत माता की जय.